नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। एकीकडे आपण पाहतोय की गोव्याची एकूणच राजकीय क्षेत्रात दखल घ्यायला लावणारे, दिल्लीच्या तख्तावर सुद्धा दखल घ्यायला लावणाऱ्या मनोहर पर्रीकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन सुरू आहे। तर दुसरीकडे मात्र गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती होणार याचा निर्णय दुपारी 2 वाजता होण्याची शक्यता आहे। सत्ता संघर्ष या ठिकाणी टिपेला पोहोचलेला आहे। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 3 वाजता होऊ शकतो अशी माहिती पीटीआयने दिलेली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याकडून। दिनेश, काय अधिक माहिती या संदर्भात? मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव आता कला अकादमीमध्ये ठेवलेले आहे। तिथे हजारो गोवेकर दर्शन तर घेत आहेत, त्यांचं अंतिम दर्शन। आणि त्याचबरोबर दुसरीकडे आता थोड्या वेळाने भाजपची एक बैठक होईल तातडीची। या बैठकीमध्ये मनोहर पर्रीकरांनंतर गोव्याचं नेतृत्व कुणाच्या हाती सोपवायचं याच्यावर अंतिम निर्णय केला जाणार आहे। काल रात्री उशिरा नितीन गडकरी गोव्यात दाखल झालेत आणि त्यांनी सगळ्या घटक पक्षांची बोलणी केली आणि ती बोलणी केल्यानंतर अखेर आज एका नावाला संमती मिळेल असं वाटतंय सगळ्या घटक पक्षांची। परंतु 2 नावं चर्चेमध्ये आहेत। एक विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत आणि काँग्रेसमधून भाजपात आलेले विश्वजित राणे जे आरोग्यमंत्री आहेत। त्या 2 नावांमध्ये प्रमोद सावंत शक्यता आहे की गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। 3 वाजता ही शपथ ते राजभवनावर घेतील आणि 4 वाजल्यानंतर मग मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव आहे ते अंतिम यात्रेसाठी निघेल। निश्चित दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। एकूणच आपण पाहतोय गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी 5 वाजता पणजीमधल्या मिरामार या बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तत्पूर्वी मात्र गोव्याच्या या भाईंचं पार्थिव पणजीतल्या भाजपच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आलंय। आपल्या लाडक्या नेत्यांचं अंत्यदर्शन घेण्याकरता कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते आणि थोड्याच वेळापूर्वी पर्रीकरांचा पार्थिव आता गोवा कला अकादमीच्या दिशेने रवाना होऊन त्या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी पार्थिव संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे। अनेक राजकीय वर्तुळातील ज्येष्ठ मंडळी, भाजपचे अनेक बडे नेते या ठिकाणी येऊन मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार असल्याचं कळत आहे। भारताचे संरक्षण मंत्री राहिलेले, गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले, पण त्यांची ओळख मात्र त्या पलीकडे जाऊन होती। प्रचंड साधीर आणि उच्च विचारसरणी ही खरं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची विशेषत्वानं अशी ओळख होती आणि अजातशत्रू हा पर्रीकरांच्या व्यक्तिमत्वातला स्थायी भाव, अंत्यदर्शनाकरता असलेली अलोट गर्दी त्याचंच द्योतक म्हणायला हवी। सुरुवातीला पर्रीकरांचा पार्थिव हे भाजप मुख्यालयात ठेवण्यात आलेलं होतं। साधारणतः 1.5 तास भाजप मुख्यालयात हे पार्थिव ठेवलं गेलं। नितीन गडकरी यांनी या ठिकाणी अंत्यदर्शन घेतलं आणि त्यानंतर मात्र पर्रीकरांचा पार्थिव गोवा कला अकादमीमध्ये दाखल झालं। साधारणतः संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे पार्थिव तिथं अंत्यदर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे।
एक द्रष्टा नेता हरपल्यानंतर पर्रीकर यांच्या निधनानं एक उमदा राजकारणी हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतीये. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी पर्रीकरांच्या आठवणी जागवल्या. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे सर आहेत. सर, एक सहकारी म्हणून पहिली प्रतिक्रिया. एक अतिशय जवळचा मित्र आणि मार्गदर्शक मी गमावलाय असं मी सुरुवातीला माझी प्रतिक्रिया देईन. अतिशय दुःख झालं. गेलं वर्षभर जवळजवळ ते एका दुर्धर रोगाशी झुंजत होते, पण त्यांची एकूण इच्छाशक्ती एवढी प्रचंड होती की त्या इच्छाशक्तीच्या जोरावर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी गोव्याची सेवा केली. त्यामुळे असा एक निस्सीम ज्याला म्हणू आणि ज्याची विचारांच्या प्रती प्रतिबद्धता होती असे मनोहर पर्रीकर आपल्यातनं निघून गेलेत. हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे. सर, इतर राजकारणी आणि एक मुख्यमंत्री म्हणून किंवा संरक्षण मंत्री म्हणून काय नेमका फरक जाणवला तुम्हाला इतकी वर्ष काम करताना? असं आहे की देशाच्या संरक्षण विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणं अशी एक वेगळी दृष्टी त्यांची होती. स्वतः एकतर तंत्रज्ञानातले एक अभ्यासक ते होते आणि सुरक्षा विषयासारख्या डिफेन्स मिनिस्टरसारखा एक मोठा विषय त्यांना मिळाला. प्रधानमंत्री मोदींनी स्वतः त्यांच्यावर विश्वास टाकला होता आणि गोव्यातनं त्यांना ते तिकडे घेऊन गेले. त्यांचा कामाचा आवाका इतका होता की प्रकृतीकडेही काही प्रमाणामध्ये मग दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं आज ही वेळ आली असं वाटतं. असं एकदम म्हणता येणार नाही, पण ते 18 तास काम करायचे. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचे आदर्श होते कामाच्या बाबतीत, पण त्यांनी भरपूर काम केलं आणि भरपूर काम करायचं, ज्याला इंग्रजी भाषेत आपण वर्कोलिक म्हणतो, अशा प्रकारचे होते. कारण एकतर त्यांची पत्नीसुद्धा काही वर्षांपूर्वी दुर्दैवाने कर्करोगानेच गेली होती. आई वडीलसुद्धा लगेच गेले आणि त्यानंतर त्यांनी केवळ एकच ध्यास घेतला होता की गोव्याची सेवा करण्याचा, पर्यायाने देशाची सेवा करण्याचा. म्हणून ते संरक्षण खात्यात गेले आणि त्यांनी काम केलं. सर, इतक्या वर्षातली एखादी आठवण मनोहर पर्रीकर यांची, जो भावलेला एखादा प्रसंग तुम्हाला? नाही, मला आठवतं की ते संरक्षण मंत्री असताना एकदा मुंबईत आले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एका कार्यक्रमाला आम्ही त्यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावलं होतं आणि जसे ते विमानतळावर आले मी त्यांना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर ते म्हणाले, तुझी गाडी कुठे? मग माझी गाडी दाखवली. म्हणजे मी तुझ्या गाडीत बसतो, मी सरकारच्या गाडीत बसणार नाही. आणि ते माझ्या गाडीत बसले, माझ्या शेजारी, आणि त्यांनी सगळ्या त्यांच्या संरक्षण खात्याच्या ताफ्याला परत पाठवून दिलं आणि माझ्या ते घरी आले. आम्ही चहा प्यायला आणि मग म्हाळगी प्रबोधिनीत आम्ही गेलो. त्यामुळे एवढं निरलस आणि एवढं साधं व्यक्तिमत्व की ज्यांनी कधी ढोकबाजी केली नाही. पक्षाचं देखील नुकसान झालेलं आहे मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळं असं साठे सर यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, पंजीम, गोवा. खऱ्या अर्थानं निस्पृह आणि कर्तव्यनिष्ठ असं हे व्यक्तिमत्व होतं. उरी चित्रपटामध्ये पर्रीकरांची भूमिका पडद्यावर साकारणाऱ्या योगेश सोमण यांनीही त्यांना अगदी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे. असा नेता पुन्हा होणे नाही असं म्हणत त्यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर सौभाग्य असेल असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी निलिमा कुलकर्णी यांनी. ज्यांचा जोश शेवटपर्यंत कायम होता ते लोकप्रिय नेते मनोहर पर्रीकर यांना मोठ्या पडद्यावर ज्यांनी साकारलं ते अभिनेते योगेश सोमण आता आपल्या सोबत आहेत. योगेशजी, खरं तर त्यांचं असं जाणं चटका लावून जाणार आहे, पण त्यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायला मिळणं आणि थोडा काळ त्यांनाच जगणं मोठ्या पडद्यावर, हे किती स्पेशल राहिलं तुमच्यासाठी? मी काल जेव्हा पहिल्यांदा जी बातमी कळल्या जी व्हिडिओ क्लिप माझ्याकडनं मी जेव्हा पोस्ट केली त्यातच मी हे असं म्हणलो की अंशतः असलेल्या चेहऱ्याच्या साम्यामुळे मला काही काळ का होईना त्यांची ओळख मिळाली. हे माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे आणि अतिशय भाग्याचं समजतो मी या बाबतीत. उरीमधली ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर या भूमिकेचं नाव हे रवींद्र अग्निहोत्री हे आहे, पण दिसण्यातल्या साम्यामुळे लोकांनी ती मनोहर पर्रीकरांचीच भूमिका डिफेन्स मिनिस्टरची म्हणून होती आणि ती तशीच लोकांनी ती स्वीकारली. मला स्वतःला पर्रीकर साहेबांची माझी भेट ही ते जेव्हा पहिल्या टर्मला गोव्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला गोवा कला अकादमीमध्ये कलाकारांचं एक एकत्रीकरण होतं, त्यावेळेला ते भेटले. त्यांचं सगळ्यात कुठली गोष्ट भावत असेल पहिल्यांदा तर तो त्यांचा साधेपणा भावतो. हे असं वाटायचंच नाही की आपण एका मुख्यमंत्र्यांना भेटतो आहोत. म्हणजे तो रिस्पेक्ट तर असतोच त्या पदाचा आणि याचा, पण तो रिस्पेक्ट आणखीन वाढत जातो तो त्यांच्या सहज मैत्रीपूर्ण जे व्यवहार असायचा किंवा खूप सहज ते
भेटण्यासाठी सुद्धा उपलब्ध व्हायचे आणि आपल्याशी संपर्कासाठी सुद्धा उपलब्ध व्हायचे. ते छान बोलायचे, त्यांना चांगलं मराठी यायचं. पुलकीचं जिव्हाळ्याचं नातं त्यांचं राहिलेलं आहे. सिनेसृष्टीशी फार जवळचं नातं होतं त्यांचं. अनेक कलाकार त्यांच्या आसपास असायचे आणि त्यांनाही खूप कलेबद्दल फार आस्था असायची. होय, नक्कीच. म्हणजे माझं मध्ये एकदा नाना पाटेकरांशी दूरध्वनीवरनं बोलणं झालं, त्यावेळेला ते सगळे आरेतुरेतलेच मित्र आहेत. म्हणजे त्यांना जेव्हा मी हे सांगितलं पाटेकरांना की मी असं पुरीमध्ये संरक्षण मंत्र्यांची भूमिका करतो आहे, तर ते पटकन आले, मनोहर माझा खूप चांगला मित्र आहे किंवा आहे. तर हे त्यांचं जे हे रिलेशन होतं हे राजकारण किंवा ह्या सगळ्याच्या पलीकडचं रिलेशन होतं. आणि आज सगळ्यांना ज्या पद्धतीच्या त्यांच्या भावना आहेत, म्हणजे कुठेतरी 3-4 महिन्यापासून हे जाणवत होतं की तो गंभीर आजार आहे आणि आपल्याला ही बातमी कधीतरी ऐकावी लागणार आहे. पण तरीही काल ज्यावेळेला ही बातमी आली त्यावेळेला सगळा देश हळहळला. ते इकॉनॉमी क्लासनी प्रवास करायचे, गोव्यात अनेकांना स्कूटरवर जाताना दिसायचे, ऑफिसमध्ये स्कूटरनी जायचे, रात्रीपर्यंत काम करायचे आणि पहाटे 5 वाजता हजर असायचे. तर हे सगळे अनेक किस्से आम्ही ऐकले होते. तसे काही त्यांचा एक हे असं आहे की डिफेन्स मिनिस्टर असताना अमेरिकन डेलिगेट्सना भेटायचं होतं, तर ते सो कॉल्ड जो फॉर्मल और प्रोटोकॉलवाला जे ड्रेस असतो, टाय असावा, कोट असावा किंवा ते नेहमीचा त्यांचा जो हाफ बुश शर्ट असायचा, तो आउट केलेला शर्ट, आणि अशाच पद्धतीने हे केलं. आणि त्याला त्यांनी उत्तरही छान दिलं की ते म्हणले की जे काय बोललं जाणार ते मला माझ्या कामाबद्दल बोललं जाणार आहे, मी कुठले कपडे घालतो आणि कसा जातो याच्याशी कधी याविषयी बोललं जाणार नाही. जर पर्रिकरांवर बायोपिक निघाला तर ती भूमिका साकारायला तुम्हाला आवडेल का, किंवा तुम्हीच ती साकारावी अशी अनेकांची इच्छा आहे, तर यावर तुमचं काय म्हणणं? नाही, म्हणजे हे जर असं खरंच झालं आणि हे झालं तर नुसतं बायोपिक असं नाही, अगदी त्यांच्यावरती डॉक्युमेंटरी करायची असेल आणि त्यातल्या नाट्यप्रसंगांच्या नाट्यीकरण केलेल्या प्रसंगांमध्ये जरी मला मागच्या बाजूनी माझ्या OS जरी सगळं कॅमेरा लावला आणि हे केलं आणि ती भूमिका साकारायला मिळाली तर खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल आणि हीच माझी श्रद्धांजली असेल मनोहरबाईंना. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह निलिमा कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सामान्यातल्या असामान्य व्यक्तीला आज निरोप दिला जातोय आणि कुठंतरी सत्वशील पर्वाचा अस्त होतोय का अशी भावना प्रत्येकाच्याच मनी दाटून आली आहे. याच बातमीवर कायम राहणार आहोत. घेतोय अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.